हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. अर्जुनला यायचं नाही आहे व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला बोलत नाही आहेत. तर गाईज, मी हे सांगत होते, आम्ही तयारी चालू केली आहे, म्हणजे लक्ष्मी घेऊन येणार आहेत आज, त्यासाठीच. आणि माझा स्वयंपाक वगैरे ऑलमोस्ट सगळा झाला आहे. आणि मग आता मी पण तयार होणार आहे, पण त्याआधी म्हटलं मी रांगोळी वगैरे काढून घेते छान स्वागतासाठी. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्या लक्ष्म्या घरी येणार आहेत, लग्नानंतर माझी पहिलीच आहे लक्ष्मी, त्यामुळं सगळं स्वागत कसं करतो, पूजा काय होते, तर शेवटपर्यंत नक्की बघा आज काय काय होते. कायच नाही तो व्हिडिओमध्ये गाईज. हे कमेंटमध्ये भैया काय दादा दादा आलेच पाहिजेत म्हणून कमेंट करा, तरच दादा येतील. छोटीशी रांगोळी काढली आहे मी, पण वेळ नव्हता म्हणून. आणि मग थोडंसं फुलांचं पण करायचं होतं, तर ते पण चालू आहे काम. मी तुम्हाला ते पण दाखवते. साडी नेसून तयार झाली, अशी काही तयार झाली. मी तयार केले छानपैकी लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी. आणि इकडे हे कुंकाचं पाणी बनवले हे बघा. आणि ना, जे लक्ष्मी घेऊन येतात त्यांचे पाय वगैरे पण धुवायचे असतात आल्याबरोबर, म्हणून सगळी तयारी करून ठेवली आहे मी. इथं सगळं झालंय, आता ते येतच आहेत. आणि बाहेरचं डेकोरेशन बघितलं का तुम्ही? दोन्ही टाक, आता उजवा बाहेर टाक. हा, छान. ये सगळ्याच्याच पावला नाही, येऊ द्या लक्ष्मी भरभरून. तुळजापूरचं म्हणजे डागच पडत नाही. पकडून बसते. आद्विका बाय. माझ्या लक्षात नाही, परत एकदा सांग काय काय बोलू. म्हणा जरा, आत्ताच पाहुणे येऊन गेले, एवढं काम केली, लगेच आता पूजेची तयारी करायली, उपवास असून एवढं थकली बिचारी. असं तर कधी म्हणत नाहीत कौतुक तर काहीच नसते बघ. बर, ठीक आहे म्हणतो. चल स्टार्ट. रेडी गाईज. बघा, आत्ताच पाहुणे गेले आणि ही लगेच घेऊन बसली. तोंड तर बघा किती दमले, ही खूप जास्त डोकं दुखतंय म्हणे, किती जास्त काम असतं हिला. ठीक आहे का? बरोबर बोललो का? बघा, मी काम करत बसलो होतो, माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे. 10 वेळेस आवाज दिले, या या या, मला इथं पाना निवडू लागा. मग एवढे येतात, 2-2 करायचे मला, बसायचं खाली. तर चला, आता मी मल्टीटास्किंग करतो. पाना निवडत माझं वर्क फ्रॉम होम. यांना वर्क फ्रॉम होम म्हणलं की असं निवांतच बसल्यासारखं वाटतं. मग आजच लगेच हरितालिकेची पण पूजा करायची होती, त्यामुळं मग वाळूपासून मस्त असा महादेव, पार्वती आणि गंगा असं सगळं बनवून घेतलं. आणि त्यानंतर आणलेले फुलं वगैरे ठेवून छान पूजा केली. ही बघा आमची हरतालिकेची पूजा. आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा. चला बाय, उद्या भेटूया.